नमस्कार. आपण सुरू करत आहोत स्त्री संत चरित्र कान्होपात्रा. पंढरपूर जवळचं मंगळवेढा गाव नावाप्रमाणेच मंगलमय हो. आणि मग काय, गाव एवढं पवित्र, नावाप्रमाणेच मंगल म्हटल्यानंतर तिथं काय हो, भक्ती ओतप्रोत भावनेनं भरलेली आहे. आणि याच गावात विठ्ठल मंदिर आहे. या विठ्ठल मंदिरामधून सकाळ दुपार संध्याकाळ भगवंताचं नामस्मरण ऐकू यायचं. आणि त्याच गावामध्ये स्त्री पुरुषांची पावलं सतत मंदिरात पडायची. जाणं येणं सुरूच आहे. आणि हेच त्या मंदिराच्या अगदी थोड्या अंतरावर जवळ असणाऱ्या कान्हा श्यामा नायकीन हो, तिचं घर बाजूला. त्या कान्हाने तो खिडकीतून आवाज ऐकायचा आणि जाता येता ती बघायला लागली. आणि आज आईला विचारती झाली की आई, हे सगळे लोक मंदिरात कुठं जातात ग? हे आई, आपण जाऊयात ना त्या मंदिरात. मला ना त्या विठ्ठलाला भेटायचंय, त्या विठ्ठलाची भक्ती करायची आहे. आईला विचारल्यावर आज आईनं कान्हाला सांगितलं की अगं कान्हा, आपण वेगळ्या कुळात जन्माला आलेले आहेत, आपल्याला नाही हो जमत मंदिरात जायला. ए आई, कुळ म्हणजे काय असतं ग? कान्हा, तू लहान आहेस, तुला हे नाही समजणार, मोठी झाली म्हणजे समजेल. बरं जाऊ दे आई, मला कुळ नाही समजत तर हरकत नाही, पण तुला खरं सांगू का आई, मला त्या विठ्ठलाला भेटायचंय, मला ना जायचंय. ए आई, आपण जाऊयात ना. आज कान्हा हट्टाला पेटलीये. श्यामा नायकीला कळत नाहीये. त्या नायकिनीला असं वाटतं की कसं बरं सांगू या बाळाला मी, अगं बाळा, आपण अगदी हलक्या कुळामध्ये जन्माला आलेलो आहे, तर आपल्याला नाही हो मंदिरात जाता येत. ए आई, तू काय पण म्हणा, तू संध्याकाळी रोज पायात घुंगरं बांधून मंदिरात जातेसच ना, गजरा माळतेस, घुंगरं घालतेस, आणि मग रात्री का जातेस ग मंदिरात? ही सगळी लोक बघ ना कशी दिवसा मंदिरात जातात. आई, आपण जाऊयात ना मंदिरात. अगं वेडाबाई, आपण देवाचे सेवक आहेत. हे सगळे मोठ्या कुळातले लोक जेव्हा त्या मंदिरात जातात ना, तेव्हा आपल्याला जायचं नसतं. आणि गप्प वैस, आता मी सांगते तेच ऐक. जा, आता थोड्या वेळानंतर मला मंदिरात जाण्याची वेळ होईल. जा, ही परडी घेऊन जा आणि फुलं आण. मला गजरा करावा लागेल आणि केसात माळावा लागेल. आई असं का करते? सगळेजण मंदिरात जातात तेव्हा नाही जात, आणि आपण आपली एकटी रात्रीच्या वेळेला जाते. ठीक आहे, आईने सांगितलेलं काम तर मला करावंच लागणार, पण नाही, मला माहिती नाहीये, आई मंदिरात रात्री जाते. मला दरवेळेला सांगते की मी त्या मंदिरात जाऊन सेवा करते म्हणून, पण दिवसा का नाही जात? आता कान्होपात्रा या मातेच्या सहवासामध्ये गणिका हो, जी नाच गाणं करणार आहे आणि इतरांचं मन रिझविणार आहे, तिची मुलगी. परंतु जन्माला येतानाच वैराग्य जणू सोबत घेऊन आलेली आहे. आई ज्या ज्या पद्धतीनं गाणं म्हणतीये, घरात गुणगुणत असते, ते सगळं ऐकलं आणि आईकडून नृत्य शिकलंय, संगीत शिकलंय. पण मनात विचार येतो की आपल्याला सुद्धा आता एक दिवस सकाळच्या वेळेला त्या पांडुरंगाच्या मंदिरात जाता येईल आणि मी पण पांडुरंगाची अशीच सेवा करणार आहे. मला करायची आहे सेवा. आता ही सेवा करायची म्हटल्यानंतर पुन्हा मनात विचार येतो, आईकडून निघणारे ते सूर जेव्हा कान्हापर्यंत आलेले तेव्हा ती कान्हा ते सुरांना आळवतीये. परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी, गवळिया घरी, वाक्या वाळे अंधू कृष्ण नवनीत चोरी, वाक्या वाळे अंधू कृष्ण नवनीत चोरी. म्हणती गवळणी हरीची पाऊले धरा, पाऊले धरा,
रांगत रांगत येतो हरी राज मंदिरा. मला पण असंच भगवंताचं गाणं म्हणायचंय. मी एक दिवस का होईना सकाळच्या वेळेला जाणार आहे, आईचं नाही ऐकणार आहे. कारण मला आठवतं आई नामदेवाचे ते बालक्रीडेचे अभंग गाते आणि ते अभंग क्रीडेचे बालक्रीडेचे नामदेवाचे अभंग मला किती आवडतात ते. आणि भगवंता तू थांब थोडस, मी आईला चांगलं समजावून सांगणार आहे आणि सगळे अभंग छान शिकणार आणि तुला येऊन ते गाऊन दाखवणार आहे. हे ऐकशील ना रे भगवंता माझं गाणं. पांडुरंगा पण खरं सांगू का, मला तुला खूप भेटायचंय, पाहायचंय. सगळेजण म्हणतात पांडुरंग खूप छान आहे, भगवंत खूप छान आहे. पांडुरंगा कसा आहेस तू? कान्हाच्या अंतःकरणातलं प्रेम दाटून येत आहे. हे सगळं कानाचं वेड मात्र श्यामा नायकीने न्याहाळतीये आणि विचार करते कसं होणार या मुलीचं. आपल्या नाच गाण्यावर आनंद घेत राहणारा हा समाज हिला खरीच साथ देईल का? तो हिचं सगळं भक्तीचं रूप पचवून घेईल का आणि खरंच हिला एक दिवस मंदिरात जाऊ देईल का? नाही, मला माहितीये समाज कसा आहे. तो नाही हो जाऊ देणार माझ्या कानाला त्या मंदिरापर्यंत. या पोरीला मला आधीच वेळीच आवरावं लागेल. काय बरं करावं? नाही, जसं मी लोकांना रिझविण्यासाठी वेळ देते तसं हिला सुद्धा मला वेळ द्यावा लागणार आहे आणि मला सांगावं लागणार आहे की काना, आपल्याला सुद्धा जसं समाजाने ठेवलं तसं राहावं लागतं बरं बाळा. हा हट्ट धरून चालणार नाहीये. दिवसा ढवळे आपल्याला कुणीही मंदिरात नाही येऊ देणार आहे, मंदिरात नाही येऊ देणार. काना विचार करतीये, आई दर दिवशी तू म्हणते मंदिरात येऊ देणार नाही. अगं आपण पण माणसंच आहेत ना. बघ ना, त्या बायका निळी लाल काळी साडी नेसून मंदिरात जातात. ते बघ, ते पुरुष कधी पॅन्ट घालून कधी शर्ट धोती घालून मंदिरात जातात. छोटे मुलं सुद्धा तशीच जातात. बघ ना, मम्मी पण तशीच आहे ना. मग मला का नाही जाता येणार मंदिरात? कानाचं बालपण फक्त मंदिरात जायचंय हा विचार करत चाललंय. काना आता हळूहळू मोठी होतीये, तारुण्य अवस्था आली आहे. बघूयात या तारुण्य अवस्थेत कानाचं प्रेम कसं पुढे आलेलं आहे ते पुढच्या भागामध्ये आपण बघणार.